राज्याविषयीचं शिक्षण देत येशू प्रवास करत असताना लोकांची गर्दी त्याच्या मागे मागे जात होती. येशू राजा आहे हे त्यांना अद्यापपर्यंत ठाऊक नव्हतं. परंतु तरीही त्याच्या राज्याचे लोक म्हणून कसे जीवन जगावे याविषयीचं शिक्षण तो त्यांना देत असे. च्या अंतःकरणामध्ये चांगल्या गोष्टी असतात, ते नेहमी चांगली कामं करतात. तर ज्यांचं अंतःकरण वाईटानं भरलेलं आहे, ते वाईट कामं करतात. जसं देवाचं अंतःकरण आहे तसं तुमचं व्हावं अशी देवाची इच्छा आहे. अन्न आणि वस्त्र यासारख्या गोष्टींची काळजी करू नका, येशू म्हणाला. तुमच्या जीवनात देवाला प्रथम स्थान द्या. त्याच्या आज्ञा पाळा. त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला जे काही हवं आहे ते तो तुम्हाला देईल. येशूने ही प्रार्थना शिकवली. देवा बापा, तुझं नाव पवित्र आहे. तुझं राज्य जसं स्वर्गात आहे तसंच पृथ्वीवरही असू दे. आमच्या आजच्या गरजा पूर्ण होऊ दे. तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी आमची मदत कर. सदा सर्व काळ सर्व सामर्थ्य तुझंच आहे. येशूने त्यानंतर एक गोष्ट सांगितली. एका मनुष्यानं आपलं घर खडकावर बांधलं. एक मोठं वादळ आलं, परंतु ते घर खडकावर बांधलं असल्यामुळे पडलं नाही ना. आपलं घर भुसभुशीत वाळूवर बांधलं. एक मोठं वादळ आलं. ते घर वाळूवर बांधलेलं असल्यामुळे कोसळलं. मी तुम्हाला ज्या गोष्टी शिकवतो त्या खडकासारख्या आहेत, येशू म्हणाला. माझ्या शब्दांवर कृती करा आणि मग तुम्ही ज्यानं आपलं घर खडकावर बांधलं त्या शहाण्या माणसासारखे व्हाल.